नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. मी आज दह्यातली मिरची बनवणार आहे. पण व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघावा लागेल. दह्यातली मिरची बनवण्यासाठी शेवटपर्यंत पाहिलं तर तुम्हाला समजेल की कसं बनवायचं आहे, काय काय साहित्य लागते, काय काय नाही. तर शेवटपर्यंत बघा आणि लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. इथे मी घेतले मीठ, जिरा, हळद, लसूण आणि हरभरा जिरा आणि शेंगदाणे घेतले आणि दही घेतले अर्धा लिटर आणि मिरची घेतली, धुवून घेतली, मी पाण्यात ठेवली होती. आता तर मी इथं मिरची कट करायला घेतली. अशी कट करून घ्यायची मिरची. आता आपण मिरची कट करताना एक मिरची जर कट करायचं म्हणलं तर कंटाळा येतो, म्हणून मी अशा मिरच्या सोबतच घेते, 4-4, 5-5. आणि कमी तिखटाची जर घेतली मिरची तर त्याला सामग्री पण कमी लागते, जसं की शेंगदाणे कमी लागतील, तेल कमी लागल. त्याच्यामुळे बिना तिखटाचीच मिरची घ्या. माझी तिखट मिरची जास्त, त्याच्यामुळे मी जास्त सामान घेतलंय. दही पण जास्त लागतं, तेल पण जास्त लागतं. तर मी गॅस चालू करून एक कढई ठेवली गरम करायला. कढईत तेल टाकले मी. तुम्ही कसं तेल खाता, काय करता त्याच्यावर डिपेंड करतं. पण जेवढी तिखट मिरची असेल ना तेवढं तेल थोडंसं जास्त वापरलं तर कमी तिखट लागेल. त्याच्यामुळे मिरची कधी पण बिना तिखटाची आणायची, जास्त कमी तिखटाची. तर मी मिरची कट करून घेतली. तर आता पहा मी कशी करते. तर तेल गरम झाले आपलं, तर मी त्याच्यात जिरे टाकले, हळद टाकते आणि मिरची टाकते, कट करून घेतलेली मिरची. व्यवस्थित परतून घ्यायची. फुल गॅसवरती घेतली तरी चालेल, नसता तुम्ही मंद आचेवर जरी घेतली तरी चालेल. त्यात चवीनुसार मीठ टाकायचं. याच्यात पाण्याचा वापर नाहीच आहे, कसलाच नाही. काय होतं ना, कधी आपण बाहेर गेलो, कामावरून आलो, थकून एका दिवशी जर भाजी नाही केली तर मिरची पण छान लागते का याच्यासोबत खायला, चपाती भाकरी सोबत. वाटलं तर तुम्ही आपण राईस पण करतो ना, त्याच्यासोबत पण छान लागतो. तुम्ही एकदा नक्की करून पहा कशी लागते, काय लागते. तर तुम्ही एकदा केली ना तर त्यावेळेस तुम्ही मला विचारतात की हो छान लागत, तुम्ही एकदा करून टाकली नक्की. तिथे हरभऱ्याची डाळ आहे, ती थोडीशी धुवून घ्यायची. पण आपली मिरची आपण परतून घ्यायची आणि नंतर डाळ टाकतो. हा लसूण ना आपण शेंगदाणे ज्यावेळेस बारीक करतो ना त्यावेळेस टाकायचं. दही जर आंबट नसेल तर तुम्ही त्याच्यात लिंबू पण टाकू शकता. दह्याच्या ह्याच्यावरती लिंबू टाका, म्हणजे थोडंसं आंबट होईल. नसता चिंचेचं पाणी जरी करून टाकलं तरी चालते. आपण मिरचीवरती झाकण ठेवले, मंद आचेवर गॅस करूया थोडं वेळ, एक 3-4 मिनिटं तरी झाले. 3-4 मिनिटं आपण व्यवस्थित मिरची परतून झाली. तर आपण डाळ धुवून घेतली, आपण याच्यात टाकले. मी पहिले एकदा पाणी धुवून काढले, नंतर पाणी टाकून ठेवले याच्यात. सगळं मिश्रण एकत्र करायचंय. तोपर्यंत आपण हे दही आहे ना, तर आपण हे ताकासारखं करून घेऊ. ताकासारखं करून टाकायचं आपण मिक्सरमध्ये. मी फोडून घेतले दही एकदम याच्यासारखं करायचं, पाण्यासारखं. म्हणजे नाही सगळं एकत्र मिक्स होतं. शेंगदाणे बारीक करते तोपर्यंत. लसूण टाकला. मी थोडस जाडसरच ठेवलंय, जास्त बारीक पण नाही केलं आणि जास्त जाड पण नाही, मीडियम ह्याच्यावरती. तर हे आपण मिक्स करून घेऊयात. मी याच्यात पाण्याचा वापर केला नाही काही. एक शिजून द्यायची, एक बारीक गॅसवर 10 मिनिटं, म्हणजे नाही का पाणी सगळं पाठवून जाईल.
घट्ट होतं ते. तर इथं 10 मिनिटं झालेत, आपण पाहूयात कसं झाले तर. शेंगदाण्याचं कुठं टाकलं त्याच्यात. थोडा झाकण ठेवूयात 1-2 मिनिटं. फायनली मिरची आपली झालेली आहे. थोडीशी पातळच ठेवायची, कारण की एक दिवस जर अशी पातळ ठेवली तर दुसऱ्या दिवशी मरून जाते आणि तिखटपणा कमी होतो. नक्की करून बघा, वाजता कसला मस्त यायला लागलाय. नक्की करून बघा. आणि असं नाही की एवढी मोठी केली तर ती खराब होऊन जाणार. ही खराब होत नाही. 15-15, 20-20 दिवस खराब होत नाही. आपल्या इथे तरी फ्रीजमध्ये राहते. गावाकडे 8-8 दिवस तशीच ठेवतात आणि खातात. अजिबात खराब होत नाही, वास येत नाही, काही नाही. अशी पातळ ठेवायची, पातळ ठेवायची आणि थंड झाल्याच्या नंतर फ्रीजमध्ये ठेवायची. याच्यातली डाळ बिळ असते ना थोडीफार कच्ची, तर ती मरून जाते. आणि मिरची पण मुरते, तर खायला पण तेवढी छान चव लागते. कशासोबत पण खाऊ शकता तुम्ही. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.